नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे महावितरणतर्फे अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे. बीड करता ओके. ते बीड जिल्ह्याकरता इथं चांगली अपॉर्च्युनिटी आली. महावितरण अप्रेंटिसशिप 2026 करता अप्रेंटिसशिप भरती जाहीर झालेली आहे. त्यामध्ये तुमचे जे पद जे असतात अप्रेंटिसशिप करता, कोपा करता इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. इलेक्ट्रिशियन, वीजतंत्रीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. वायरमन, तारतंत्रीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल सगळ्या पदांना मिळून 100 पदांसाठी अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. 10वी पास प्लस आय-टी-आय पास आणि एन-सी-व्ही-टी सर्टिफिकेशन आपल्याला पाहिजे आहे. कोपा इलेक्ट्रिशियनचं किंवा वायरमनचं. ओके. नोकरी ठिकाण तुमचं बीड असणार आहे. कोणत्याही प्रकारची तुम्हाला फी लागणार नाही अप्लाय करायला. ओके. कागदपत्र तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने त्यांच्या ऑफिसवर आपल्याला स्वतः पोहोचून द्यायचे आहे. मंडळ कार्यालय बीडमध्ये. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कसे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, कसे त्यांच्याकडे पोहोचवायचे, ॲड्रेस काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही महावितरणतर्फे भरती निघालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. ओके. त्या सूचना वगैरे त्याच्या आलेल्या आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सन 2026-27 करिता कोपाकरिता 20 पदं, तसेच आय-टी-आय वीजतंत्री इलेक्ट्रिशियनमध्ये 40 पदे असतात ट्रेडसाठी आणि तारातंत्री त्याला वायरमन असंही म्हणतो आपण, त्या ट्रेडमध्ये 40 पदं, 100 पदांसाठी ही भरती आलेली आहे. आता एन-सी-व्ही-टी उत्तीर्ण झालेले 10+2 सिस्टम म्हणजे 10वी प्लस आपल्याला 2 वर्ष आय-टी-आय पाहिजे आपल्याला, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. उमेदवाराकडून प्रशिक्षणार्थी अपेंडिशिप पद हे असणार आहे. ओके. असे एकूण ते 100 पदांकरिता आता महाराष्ट्र विद्युत कंपनीकडून इथं वॅकन्सी आलेली आहे महावितरणकडून. ओके. तर मर्यादित इथं मंडळाकरिता बीड व अंबाजोगाईकरता विभागाकरता ही भरती आहे. बीड आणि अंबाजोगाईकरता इथं भरती असणार आहे. इथं 8/1/2026 ते दिनांक 9/1/2026 पर्यंत आपल्याला या कालावधीत आपल्याला अर्ज मागवण्यात येत आहे. विविध मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचार केले जाणार नाहीत. हे लक्षात ठेवा. किती तारखेला अर्ज मागवण्यात येत आहे? 8 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 पर्यंत. म्हणजे किती दिवस आहे? फक्त आपल्याला 8 तारीख आणि 9 तारीख या 2च दिवसामध्ये आपल्याला अर्ज स्वतः तिथं जाऊन आपल्याला द्यायची आहे. आता टिप दिलेली आहे याच्यामध्ये, सदर प्रक्रिया ही बीड जिल्ह्यात उमेदवारांसाठी मर्यादित आहे. आता जे बीड जिल्ह्यातले रहिवासी असेल त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. त्यांच्यासाठी संधी आहे. शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांचा पण किंवा परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. दसवी परीक्षा म्हणजे 10वी असणे गरजेचं आहे. ओके. आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे एन-सी-व्ही-टी सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे. आय-टी-आयचं नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री, इलेक्ट्रिशियन आणि त्यानंतर तारतंत्री, वायरमन ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि आपलं कोपा वगैरे असेल तरी आपण अप्लाय करू शकतो. अटी व शर्ती दिलेल्या आहे यामध्ये. आता अटी व शर्तीमध्ये बघायला गेले तर आता सदर उमेदवार हा बीड जिल्ह्यातला रहिवासी असावा. आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये रहिवासी असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. शिकाऊ उमेदवाराची वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 वर्ष आपलं वय पूर्ण पाहिजे आहे अप्लाय करण्यासाठी. आता दिनांक 8 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या वेळेत अर्ज सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह 10वीचे गुणपत्रक, त्याच्यानंतर आय-टी-आयचे गुणपत्रक आणि आपले जे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, अपेंडिशिप रजिस्ट्रेशनचं प्रत आणि पासपोर्ट साइज फोटो प्रत्यक्ष मंडळ कार्यालय बीड येथे आपल्याला सादर करायचे आहेत. आता त्यांनी इथं काय लिहिलंय मित्रांनो, 8 जानेवारी ते 9 जानेवारी 2026 पर्यंत या 2 दिवसामध्ये 11 ते 4 वाजेपर्यंत आपल्याला स्वतः तिथं आपले डॉक्युमेंट द्यायचे आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे? अपेंडिशिपसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. एन-ए-टी-एचच्या वेबसाईटवरून एन-ए-पी-एचची वेबसाईटवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला मी देऊन देईन apprenticeship.gov.in या वेबसाईटवरून आपल्याला सगळ्यात आधी पहिले आपण अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करा. अप्लाय झाल्यानंतर त्याचा तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट नंबर वगैरे मिळून जातो. तो नंबर वगैरे आल्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जमा करायचे. तुमची अप्रेंटिसशिपची प्रत, पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स, त्याच्यानंतर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखल्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका, आय-टी-आयचं आपल्याला एन-सी-व्ही-टी सर्टिफिकेशन्स. ओके. अशी इत्यादी सगळे जे डॉक्युमेंट आपल्याकडे असेल ते स्वतः जाऊन आपल्याला द्यायची आहे. ओके. सगळ्यात पहिले आपल्याला अप्रेंटिसशिप पोर्टल जे आहे अप्रेंटिसशिप इंडिया.gov.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल.
वेबसाईटवर गेल्यानंतर आवश्यक मूळ प्रमाणपत्र आपल्याला स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे आवश्यक असून पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्ही तिथं फॉर्म द्यायला जाऊ शकत नाही. पहिले सगळ्यात अपेंटिसशिपला अप्लाय करून घ्या लवकरात लवकर आणि ह्या 2 दिवसांमध्ये आपल्याला इथं फॉर्म जमा करून घ्या. आता तुम्ही अपेंटिसशिपला अप्लाय करायला चालू झालेले ते पोर्टल चालूच असतं. ओके, अपेंटिसशिपचं. उमेदवारांची निवड ही ITI मधील प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार करण्यात येईल. तर ITIमध्ये तुम्हाला जितके टक्के मिळाले त्या टक्क्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. ज्यांना जास्त टक्के त्यांचं सिलेक्शन जास्त कॅटेगरीनुसार होणार आहे. तर प्रशिक्षणार्थी उमेदवाराची भरती केंद्रात शासनाच्या अपेंटिसशिप आरक्षणाविषयी धोरणानुसार करण्यात येणार आहे. ओके. आता अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची यादी 20/1/2026 रोजी मंडळ स्तरावर प्रकाशित करण्यात येणार आहे. जी तुमची आता तुम्ही आता यादी इथं जे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले की तुमची यादी तिथे लागेल. इतक्या जणांनी अपलोड केलेली आहे व डॉक्युमेंट दिलेले आहे. ओके. भरतीसाठी आता प्रकाशित आलेल्या शिक्का उमेदवारांची निवड यादीवर कोणत्याही उमेदवाराची हरकत असेल तर त्यांची दिनांक 21 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत लेखी हरकत अर्ज मंडळ कार्यालय बीड येथे सादर करावे. ओके. आता त्या तारखेनंतर अखेरची यादी प्रसारित करण्यात येईल. तदनंतर कोणत्याही अपक्ष स्वीकारला जाणार नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्हाला 20 तारखेला यादी लावली जाईल सगळ्या मुलांची आणि 21-22 तारखेला तुम्ही तिथे यादीनुसार तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल. ओके. मग तुमची एक यादी तिथून काढण्यात येईल 100 जणांची असं इथं सांगण्यात आले. तुम्हाला काही त्यामध्ये डाऊट असेल तुम्ही त्यांना इथे भेटू शकता असं सांगण्यात आलेलं आहे. आता भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याची किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार आता निम्म स्वाक्षरीकास यांना राहतील. ओके. म्हणजे त्यांना महावितरणला आहे. ओके. सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही. आपल्याला वेबसाईटवर चेक करता येईल. तुम्हाला कोणतेही काही कळवलं जाणार नाही. भरती रद्द झाली काही झालं तर. ओके. तुम्हाला वेबसाईटवर चेक करायची किंवा स्वतः जाऊन तिथं भेटायचं आहे. सदर भरती प्रक्रियेकरिता बीड येथे येण्यासाठी किंवा परत जाण्यासाठी कोणताही प्रवास देय भत्ता मिळणार नाही. स्वतःच्या खर्चाने आपल्याला जायचं आहे. ओके. महावितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांना व पाल्यास महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शिकाऊ उमेदवाराकरता अर्ज करता येईल. ओके. जर तुमचे वडील तिथं कधी आई वडील असेल काम करत महावितरण कंपनीमध्ये तुमच्या मुलांना सगळ्यात आधी प्राधान्य दिले जाणार आहेत. ओके. तर तुमचे कधी आई वडील तिथं असतील तर तुम्हाला सगळ्यात आधी ऑपॉर्च्युनिटी भेटेल अपेंटिसशिप करता. आता याच्यात दिलेलं आहे कामाचे स्वरूप. आता प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्याला महावितरण कंपनीमधील तंत्रज्ञ यंत्रचालक या पदांची सर्व कामे करावी लागणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रासह वरील कालावधीस अधीक्षक अभियंता आता महावितरण मर्यादित विद्युत भवन जालना रोड कार्यालय मंडळ बीड येथे संपर्क साधायचा आहे. याची नोटिफिकेशन आलेली आहे 30 डिसेंबर 2025 ला मंडळ कार्यालय बीडकडून अधीक्षक अभियंता ओके यांच्याकडून. आता तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. तुम्हाला 8 आणि 9 जानेवारीला ते स्वतः जाऊन तिथे डॉक्युमेंट जमा करायचे आहे. त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात आधी अपेंटिसशिपच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याची लिंक आहे लक्षात ठेवू द्या. ओके. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. अपेंटिसशिपला अप्लाय झालं की नगर आपले सगळे डॉक्युमेंट दिलेले आहे. ते डॉक्युमेंट आपल्याला त्याची एक झेरॉक्स कॉपीची सेट याच्या मागे लावायची आहे आणि सगळे फोटो वगैरे घेऊन तिथे जायचं आहे आणि जमा करून द्यायचं आहे. ओके. जर आपल्याला टक्केवारी चांगली असेल ITIमध्ये तर आपल्याला इथं सिलेक्शन तुमचं नक्कीच होईल मित्रांनो. ओके. तर आपले फॉर्म चालू झालेले आहेत. ओके. अपेंटिसशिप करता तुम्ही कधीही अप्लाय करू शकता. त्याची वेबसाईट चालू असते 12ही महिने. ओके. तर अपेंटिसशिपची लिंक तुम्हाला देऊन दिली व 8 आणि 9 तारखेला तुमचे तिथं ऑफलाईन फॉर्म घेतले जातील. ओके. तिथे जाऊन तुम्ही ते ऑफलाईन फॉर्म जमा करून टाका अपेंटिसशिपचे वगैरे सगळं. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ रिलेटेड अजून काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. अप्लाय करण्याची अपेंटिसशिपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि महावितरणची ऑफिशियल वेबसाईट लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जे आपले बीड जिल्ह्यामध्ये मित्र असेल त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे ITI वाल्यांसाठी. ओके. हे वायरमॅन असेल किंवा इलेक्ट्रिशियन असेल किंवा कोपा असेल त्यांच्यापर्यंत ज्यांचे झालेले असेल आपल्या मित्रपरिवाराबद्दल ही माहिती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता स्टुडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.